हटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आता आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, आपल्यापर्यंत हे वक्तव्य आलं असेल, आपण आताही ऐकलं असेल, आपली पहिली प्रतिक्रिया आहे सगळ्याबद्दल, सत्ताधारी आमदारांची ही भाषा कसं बघताय आपण याच्याकडे? असं आहे की मला प्रश्न विचारायचा आहे देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथराव शिंदेंना, या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, लोकशाही आहे की तालिबानशाही आलेली आहे? असंच पद्धतीचं वाक्य नाना पटोलेजींना घेऊन बोंडे बोलले होते, डॉक्टर अनिल बोंडे। हे गुन्हा कुणावरही दाखल करत नाही, म्हणजे यांनी सूट देऊन दिलेली आहे की हे स्क्रिप्ट लिहून देतात आणि हे बोलतात। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। रात्राला आरक्षणाचा प्रश्न, तर तो प्रश्न फक्त एवढाच आहे की 50% मर्यादा तुम्ही कधी काढणार? तुमच्याकडे डबल इंजिनचं सरकार आहे ना, तुमच्या केंद्रामध्ये सरकार, राज्यामध्ये सरकार आहे, मग तुम्ही 50% मर्यादा का काढत नाही? तुमची इमानदारी का दाखवत नाही? राहुल गांधींना एक प्रश्न असा विचारला होता, तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की या देशात समानता प्रस्थापित होतपर्यंत आरक्षण आपल्याला ठेवावं लागेल। जरा संविधान वगैरे यांनी वाचलं पाहिजे पहिले। संविधान संपवणाऱ्यांसोबत बसणारे हे संजय गायकवाड ज्या पद्धतीनं आज बोलतात आहे, त्यांनी पहिले त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करणार आहे हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवावं। हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। अशा पद्धतीच्या गैरसामाजिक तत्वांना इथं काहीच थारा महाराष्ट्राने काली दिला नव्हता आणि आजही देणार नाही। आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जनता दाखवेल संविधानाची ताकद काय आहे, त्यांना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे त्याची ताकद काय आहे। रात्राला प्रश्न आरक्षणाचा, तर काँग्रेसची क्रेडिबिलिटी त्या बाबतीत खूप स्ट्रॉंग आहे, काँग्रेसचा विचार एकदम स्पष्टपणे पुढे आहे। आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय किती वर्षापासून की तुम्ही 50% मर्यादा कधी काढणार? आम्ही शब्द दिलाय महाराष्ट्राच्या, देशाच्या जनतेला की आमचं सरकार आल्यावर 50% मर्यादा काढून आम्ही सगळ्यांसोबत न्याय करू। हे आरक्षण तोपर्यंत राहील जोपर्यंत या देशामध्ये समानता प्रस्थापित होणार नाही। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधलं वाक्य आहे, घटना लागू करतानाच। यांना काही कल्पना नाही, काही माहिती नाही, फक्त निवडणुकीच्या पोटी समाजामध्ये तेढ निर्माण करायची। अशा पद्धतीची तालिबानशाही या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये झाली। महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही। मला बघायचं आहे कधी गुन्हा दाखल करतात त्यांच्यावर। आपण तशी मागणी करणार आहात? आपण कोणाची भेट घेणार आहात याबद्दल? मी मागणी केलेली आहे। एवढं मोठं माध्यम आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो आहे। डॉक्युमेंटरी एव्हिडन्स समोर आहे, तो व्यक्ती पब्लिकमध्ये बोललेला आहे, ऑडिओ व्हिडिओ त्याचे एव्हिडन्सेस आहे। कोणाची वाट पाहत आहे? महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, लोकशाही आहे की तालिबानशाही आलेली आहे? कोणी कोणालाही मारायचं, कोणी कोणावरही काही बोलायचं। एक त्यांचा पंजाबचा आमदार म्हणतो की तुम्हारे दादी जैसा तुम्हारा हाल करूंगा। अरे त्यांच्या आजीनी तर बलिदान दिलं होतं, वडिलांनी बलिदान दिलं होतं। यांच्या घरामध्ये साधा एक व्यक्ती नाही आहे की जो इंग्रजांच्या विरोधात उभा राहिला। पेन्शन घेणारे लोक भरपूर सापडतील यांच्यात, लढणारे लोक त्याच्यासाठी एकही सापडणार नाही। ठीक आहे लोंढेजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल। तर आमदार संजय गायकवाड यांचं एक धक्कादायक विधान आलंय आणि याच्यावर आता काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे। यावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी काँग्रेसची मागणी आहे। गृहमंत्र्यांनी गायकवाडांवर याबद्दल गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी केली आहे काँग्रेसने। काँग्रेस